राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या प्रचंड नुकसान लक्षात घेऊन शेतकरी नेते बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले होते। यात विविध शेतकरी संघटना, राजकीय नेतृत्व आणि शेतकरी प्रतिनिधी यांनी मिळून हा संघर्ष केला। नागपूरमध्ये झालेल्या या आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मुंबईत चर्चेसाठी बोलावले। या बैठकीला उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। बैठकीनंतर सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचा GR जारी केला आहे। या समितीला 6 महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मागील काही दिवसांपासून बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू होता। विविध संघटनांनी या आंदोलनाला साथ दिली। अखेर सरकारकडून समिती स्थापनेची घोषणा होताच शेतकऱ्यांत काही प्रमाणात समाधान दिसत असले तरीही अनेक प्रश्न कायम आहेत। समिती नेमके कोणते निकष ठरवणार? कर्जमाफीची मर्यादा किती असेल? निर्णय प्रत्यक्षात कधी अंमलात येईल? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। शिवाय 6 महिन्यांच्या अहवाल मुदतीनंतर मुदतवाढीची शक्यताही नाकारता येत नाही। त्यामुळे होणारी संभावित कर्जमाफी अधिक काळ लांबवली जाऊ शकते। त्यामुळे हा निर्णय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय डाव असल्याची चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये रंगली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारने एक पाऊल पुढे टाकले असले तरी प्रत्यक्षात शेतकरी समाज या निर्णयाची फळं कधी पिकणार आणि या कर्जमाफीचा खरोखर सरसकट फायदा होईल की फक्त काही निवडक सामान्यांनाच त्याचा लाभ मिळेल, यासह इतर अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहेत। तुर्तास आंदोलनकारी आणि शेतकरी यांच्याकडून या निर्णयाचे स्वागत झाले असून काहीशा प्रमाणात समाधान व्यक्त करण्यात आले आहे।